12वीचा फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांना समोर घेऊन या असं सांगितल्याचा राग आल्यानं विद्यार्थ्याच्या नातेवाईकांनी शाळेत धुडगूस घालत कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना आर्वीच्या एस शेंडगे परिवार हायस्कूलमध्ये घडली आहे। घडलेल्या घटनेनंतर शाळेच्या आवारात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। परिस्थितीची पाहणी करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। नेमका हा वाद कशामुळे झाला त्याचा तपास पोलीस करतायत। आर्वी येथे 12वी परीक्षेचा फॉर्म भरण्याचं काम सुरू झालंय। अशातच फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्याच्या नातेवाईकांनी शाळेत मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। विद्यार्थ्यांना न आणता फॉर्म भरून घेण्याचा आग्रह काही नातेवाईकांकडून करण्यात आला, मात्र त्यांच्या या आग्रहाला शाळेतील कर्मचाऱ्यांनी विरोध करत विद्यार्थ्यांना समोर आणा असं सांगितल्यानं नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात धुडगूस घालून शाळेतील कर्मचाऱ्याला मारहाण केली व फॉर्म भरण्यासाठी गोळा करण्यात आलेले 25,000 रुपये देखील त्या धुडगूस घालणाऱ्यांनी चोरून नेल्याचा आरोप मुख्याध्यापकांकडून करण्यात आला। पोलीस प्रशासनानं संरक्षण द्यावे अशी मागणी देखील मुख्याध्यापकांकडून करण्यात आली आहे। या प्रकरणी तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास तालुका पोलिसांकडून केला जातोय। आज या ठिकाणी आमच्या श्रीमती एस शेंडगे परिवार हायस्कूलमध्ये काही गावगुंडांनी या ठिकाणी हल्ला केलेला आहे। आमच्या जे काही क्लर्क आहेत या क्लर्कांना मारण्याचा प्रयत्न केला आहे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केलेला आहे। कारण काही क्षुल्लक कारण होतं। काही विद्यार्थी त्यांच्या बहिणीचा फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी आले असता त्यांना संबंधित क्लर्कने सांगितलं की अशा जी काही विद्यार्थी नाही तिला समोर आणा, सही करावी लागेल, स्वाक्षरी करावी लागेल आणि फी भरावी लागेल। त्यांना त्याचा राग आला आणि त्यांनी अशा प्रकारे त्या क्लर्कवर हल्ला केला। संबंधित क्लर्कने सांगितलं सुद्धा की संबंधित प्राचार्यांना येऊ द्या, त्यावेळेला तुम्ही काय असेल ते सांगा, परंतु त्यांनी अशा प्रकारचं ऐकलं नाही। ते हल्ला केला। ते जे काही 12वीचे फॉर्म होते ते फॉर्म फाडले। त्यानंतर फी जी होती 25,000 फी जमा झालेली होती विद्यार्थ्यांची, अगोदर फॉर्म भरलेल्यांची, ती फी सुद्धा त्यांनी चोरून नेलेली आहे आणि अशा प्रकारे जीवे मारण्याची त्यांनी धमकी दिली आणि मारलं सुद्धा, मारझोड केली। या ठिकाणी पोलीस प्रशासन येऊन त्यांनी तशा प्रकारची पाहणी केलेली आहे। तर शासनाला माझी हेच विनंती आहे की पोलीस प्रशासनाने याची दखल घेऊन संबंधित त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी, त्यांना अटक करावी आणि आम्हाला या अशा प्रकारचं पुढे घटना घडणार नाही याविषयी आपण काळजी घ्यावी असं मी आपणास विनंती करतो। पोलीस संरक्षण आम्हाला मिळावं, कारण अतिशय भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि नाहीतर आम्ही या ठिकाणी काम बंद आंदोलन करू, शाळेला ताला लावून देऊ आणि अशा प्रकारे आम्ही काम बंद आंदोलन करू। आम्हाला तर संरक्षण मिळणार नाही। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे।